नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहेत किंवा जे पेन्शन आहे ते कधीपर्यंत आपल्या अकाउंटला जमा होणार आहे व ते वाढून येणार आहे का कमी होणार आहे का 1500 येणार आहे का 2000 येणार आहे, हे सर्वांची माहिती आपण घेणार आहोत संपूर्णपणे। तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला माहितीच असणार की अधिवेशन हे जे आहे जे नुकतंच पार पडलेलं आहे व त्याच्यामध्ये असतं की लेजिस्लेटिव्ह स्पेशल सेशन असतात। तसेच विधिमंडळाचे विशेष अधिवेशनाला सुरुवातसुद्धा झालेली आहे। आज 278 आमदारांचा शपथविधी होणार आहे। तर देवेंद्र फडणवीसांचे सरकार मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। त्यानंतर आता फडणवीसांच्या सरकारला कामकाजाला सुरुवात झाली आहे। आजपासून 9 डिसेंबर विधिमंडळाचं अधिवेशन बोलावलं आहे आणि या विषयात अधिवेशनाच्या काळात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे। हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत। तर फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, खर्चाच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे। तर महाराष्ट्रात जातनिहात जनगणना करणार, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 1,500 ऐवजी 2,000 रुपये देणार, 300 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या 100 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करणार, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार, अशी आश्वासनं या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, हे पेन्शनची रक्कम आपल्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार व याला किती अवधी लागणार आहेत हे आपल्याला लवकरच कळेल। जसं मी आता सांगितले तुम्हाला की जसं आपल्याला इन्फॉर्मेशन आणि जी अपडेट आलेली आहे सध्याच्या घडीची मोठी अपडेट आहे ही की हे जे सध्याचं अधिवेशन चालू आहे म्हणजेच की 9 डिसेंबरपर्यंत विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे। यानंतर निर्णय लवकरच निकाली येणार आहे व आपल्याला कळेल की येत्या 10 ते 12 तारखेला हे पैसे, हे जे पेन्शन आहे लवकरच आपल्या अकाउंटमध्ये जमा होतं की नाही होतं, किंवा यामध्ये बरेचसे ठिकाणी असं पण मत बऱ्याचशा जणांचं आलेलं आहे की हे पेन्शनची जी काही रक्कम आहे ती 5 तारखेला पण शक्यतो जमा होत असते। आता याच्यामध्ये पण प्रश्न असा येतो आहे की 1500 रुपये मिळणार आहेत की ते 2000, तर त्याच्याबद्दल पण मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे की जे सध्याच्या हिशोबाने जे नवीन अपडेट आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 1,500 ऐवजी 2,000 रुपये देणार आणि 300 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांना 100 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करणार आहे। तसेच मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे अशी आश्वासनं या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेली आहेत। तसेच मित्रांनो, 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे। तसंच विधान परिषदेच्या सभापतींची देखील निवड करण्यात येणार आहे। यंदाच्या 15व्या विधानसभेत 278 पैकी 78 सदस्य हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत। यात भाजपाचे 33, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 14, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 8 आमदारांनी पहिल्यांदाच विधिमंडळाचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत। राष्ट्रवादीकडून 4 नेते हे पहिल्यांदाच विधिमंडळात निवडून आलेले आहेत। तर मग हिवाळी अधिवेशन जे आहे ते कधी सुरू होणार, तर विधिमंडळाचे 3 दिवसीय विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। म्हणजेच 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। 12 डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाचं सचिवालय काम सुरू होणार आहे। नागपुरात विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात सुसज्ज करण्याचं काम सुरू आहे। तर आता हे सर्व पार पडल्यानंतर जसं एक त्यांनी आपल्याला अपडेट दिलेली आहे त्यानुसार म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 1,500 ऐवजी 2,000 रुपये मिळणार। जर तुम्ही 300 युनिटपर्यंत वीज वापरत असेल तर त्याच्यामध्ये 100 युनिटपर्यंतचे वीज बिल तुम्हाला माफ करण्यात येणार आहे। तसंच सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे असं यांच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेलं आहे। तसेच मित्रांनो, तुम्हाला ही अपडेट कशी वाटली, जर ही योग्य वाटत असेल आणि येणाऱ्या महत्त्वाच्या अपडेटसाठी जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला अपडेटची इन्फॉर्मेशन भेटत राहील।